नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी संजीवनी आरबोळे। आज आम्ही सोलापूरमध्ये आलेलो आहोत। शासनाच्या वतीने उमेद अभियानातर्फे आज रुक्मिणी महोत्सवाचं भव्य आयोजन केलेलं आहे। या प्रदर्शनामध्ये शुभदा स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वातीताई पाटील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, आपण आपला परिचय आमच्या दर्शकांना द्यावा। नमस्कार, माझं नाव स्वाती बाळासाहेब पाटील। मी शुभदा स्वयं सहायता समूहाचे अध्यक्ष। आपण आपल्या या भव्य प्रदर्शनामध्ये काय मेनू ठेवले आहेत आणि कसा प्रतिसाद लाभतो आहे आपल्याला? आज आम्ही आजच्या मेनू उजनीची स्पेशल थाळी ठेवलेली, मच्छी थाळी, खेकडा थाळी, मटण थाळी ठेवलेले। खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आज आपल्या समाजातील महिला स्वावलंबनाकडे व सक्षमाकडे पाऊल टाकत आहेत। आपल्या समाजातील इतर भगिनींना तुम्ही काय संदेश द्याल? महिलांना काम करण्यासारखं तर भरपूर काही आहे, फक्त आपल्या समाजातल्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही बाहेर कशी पडू, मी काय करू, मला काही जमत नाही, असं एक महिलांचं असतं। तर मी एक महिलांना आव्हान करते की तुमच्यासाठी करण्यासारखं भरपूर आहे। आणि आता शासनाने एवढं रुक्मिणी फूड मॉल उभा करून दिलेला आहे किंवा रुक्मिणी जत्रा भरते। उमेद अभियानाच्या मार्फत खूप छान महिलांना संधी दिली जाते की महिलांनी पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे आणि त्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्या पाहिजेत। आज उजनी धरणाचा खेकडा व मच्छी थाळी प्रसिद्ध तुमच्या खाद्य संस्कृतीमध्ये आहे की कसा प्रतिसाद आणि किती विक्री झालेली आहे? आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला। डेली नाही म्हटलं तर आमच्या 100-150 थाळी जातात आणि खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। एका थाळीची किंमत काय असणार आहे? आमची मच्छी थाळी, मटण थाळी आहे ते 250ला आहे। खेकडा थाळी आहे ते 250 रुपये। मच्छी थाळी ती 200 रुपयाला आहे। उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक स्त्री ही सक्षम आणि स्वावलंबी होऊ पाहते आहे। ग्रामीण भागातील अस्सल गावरान व चविष्ट अशा खेकडा व मच्छी थाळीसाठी आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावी। आणि असं हे भव्य प्रदर्शन आहे। या भव्य प्रदर्शनाला महिलांचा, ग्रामीण भागातील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे। हे फेस्टिवल किंवा हे प्रदर्शन किती दिवसासाठी असणार आहे? फेस्टिवल 1 मार्चपासून ते 5 मार्चपर्यंत सुरू झालेलं आहे। शासन कुठल्याही प्रकारचं भाडं घेत नाही, महिलांकडून काही घेत नाही। फक्त उमेद अभियानाचा एकच उद्देश आहे की महिला सक्षम झाल्या पाहिजेत एवढाच। आणि उमेद अभियानानं खूप छान महिलांसाठी व्यासपीठ उभा करून दिलेले आहे। तर या सक्षमतेकडे पाऊल टाकताना आपल्याला कोणाचं मार्गदर्शन लाभलं, याच्याबद्दल तुम्ही कोणाला श्रेय द्याल? मी अभियानाला श्रेय देईन। आपण असं समाजात म्हणतो की प्रत्येक महिलाच्या अंगी काही ना काही टॅलेंट असतं, पण त्याला एक विचारपीठाची व व्यासपीठाची गरज असते। एका सक्षम स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा असतो, तसंच एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते। तर ताई, आपल्याला घरच्यांचा किंवा आपल्या पतिराजांचा कसा पाठिंबा आहे, याबद्दल काय सांगा? पुरुषाच्या मागे एक महिला असते, तसं एका स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा असेल तर खूपच छान। आणि तसाच मला खूप छान पाठिंबा माझ्या घरातून मिळतो। मी कॅमेरामन रवी लोकरेसह संजीवनी आरबोळे, MS मराठी, सोलापूर।